राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडतोय। राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। चर्चा होण्याची शक्यता, या भेटीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनीष, आपण पाहतोय गेल्या 1 तासांपासून राज ठाकरे हे मातोश्रीवर आहेत। सहकुटुंब या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। स्नेहभोजनाचा कार्यक्रम हा पार पडतोय। मनीष, काय अधिकची माहिती? नीलम, जर आपण बघितलं तर मागील 1 तासापासून मातोश्री या निवासस्थानी राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवरती आलं आहे आणि या ठिकाणी स्नेह भोजनाचा देखील आस्वाद हा या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि त्यामुळेच या भेटीकडे देखील महत्त्वपूर्ण लक्ष लागून आहे। आणि आपण जर बघितलं तर गेल्या मागील जे काही राजकीय उधाण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळते की 2 ठाकरे बंधू हे एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं रणनीती बघायला मिळणार आहे आणि त्यामुळेच ही भेट देखील महत्त्वाची बघायला मिळते। पुढच्या आठवड्यामध्ये दिवाळीची पहिला दिवस जो आहे तो देखील 19 ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होते आणि त्यामुळेच मनसेच्या वतीने शिवतीर्थावरती दीपोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। कदाचित या दीपोत्सवाचं देखील आमंत्रण हे उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंकडून दिलं जाऊ शकतं आणि यंदाच्या दिवाळीच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे देखील राज ठाकरेंसोबत शिवतीर्थावरती आपल्याला बघायला मिळू शकतात। नीलम जी, नक्कीच। या भेटी दरम्यान काही राजकीय चर्चा झालेली आहे का? त्या संदर्भात काय माहिती आहे? सध्या तरी कौटुंबिक भेट असल्यामुळे घरात स्नेहभोजनाचा सध्या आस्वाद घेतला जात आहे, पण मात्र अजून तरी अशी कुठली गोष्ट कळाली नाही आहे। पण मात्र जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरेंची जर राजकीय जर चर्चा झाली तर उद्याचा जो ठाण्यामध्ये जो मोर्चा आहे त्या मोर्चासंदर्भात देखील भाष्य होऊ शकतं। कारण मागील काही काळापासून मनसेचे जे नेते आहेत अविनाश जाधव आणि ठाकरे सेनेचे जे नेते आहेत राजन विचारे यांच्यामध्ये ठाण्यामध्ये एक रणनीती मोठ्या प्रमाणात बांधलेली बघायला मिळते आणि त्यामुळेच काल उद्धव ठाकरे हे अनंत आकाशी आनंद तरेंच्या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित होते आणि त्यांनी देखील या मोर्चासंदर्भात काल चर्चा केली होती आणि त्यामुळेच या मोर्चाची देखील चर्चा या दोघांमध्ये होऊ शकते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने जर ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतर या ज्या महानगरपालिका आहेत ज्या ठाकरेंच्या हाती राहिल्या तर ज्या पद्धतीने मागील 40 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेचे सूत्र हे उद्धव ठाकरेंच्या हातात आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांकडे देखील अधिक प्रकर्षाने हे ठाकरे बंधू एकमेकांमध्ये चर्चा करू शकतात आणि त्यामुळेच युतीची जी शक्यता आहे, जी लोकांमध्ये ज्या भावना आहेत त्या भावनांवरती देखील चर्चा या 2 बंधूंमध्ये होऊ शकते। नीलम जी, नक्कीच। आपण पाहतोय मराठीच्या मुद्द्यानंतर ठाकरे बंधू हे एकत्र येणार, त्यांची युती होणार अशी चर्चा रंगत असताना आता पुन्हा एकदा आपण पाहतोय कौटुंबिक कार्यक्रम आहेत आणि या कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळतात। या सर्व घडामोडी होत असताना मवियाचे इतर जे मित्र पक्ष आहेत जसं काँग्रेस आहेत किंवा शरद पवारांचा जो गट आहे त्यांच्या काही आता या प्रतिक्रिया या ठिकाणी आता या युती संदर्भात समोर येत आहेत? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज मनीष यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। मात्र आपण पाहतो या ठिकाणी राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम हा होतोय। या संदर्भात आता बावनकुळे यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूयात। हंबरडा मोर्चा काढतात आहे तो विरोधी पक्ष म्हणून त्यांचं कामच आहे। खरं तर देवेंद्रजी बद्दल आक्षेपार्ह टीका काल त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या उबाटाच्या लोकांनी केली। ते देवेंद्रजीला हतबल मुख्यमंत्री म्हणतात आहे। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला हे माहिती आहे की हतबल कोण आहे। आम्ही उद्धव ठाकरे सारखा हतबल मुख्यमंत्री बघितला आहे। राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। जवळपास 1 तास या ठिकाणी ते मातोश्रीवर दाखल आहेत।
उद्धव ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होतोय। राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। त्या ठाकरे बंधूंमध्ये आता राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मराठीचा मुद्दा, त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त एकत्र आलेले या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे पाहायला मिळत होते। त्यानंतर युतीच्या चर्चा या रंगू लागल्या आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय स्नेहभोजनाचा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्या घरी आणि या ठिकाणी राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनीष, आपण पाहतो या ठिकाणी युती संदर्भात चर्चा सुरू आहेत, आगामी निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता जे मित्र पक्ष आहेत मवियातले काँग्रेस आणि शरद पवार यांचा हा पक्ष, त्यांच्या काय आता या संदर्भात या भेटीगाठीवरती काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? आपण जर बघितलं तर हे दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या प्रामुख्याने अधिक लक्ष दिल्या जात आहेत। पण त्याचसोबत काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, यांना देखील सोबत घेऊन चालायचं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आल्याच्या नंतर आणि हे चारही पक्ष एकत्र आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय रणनीती असू शकते, काय स्थिती असू शकते, कशा पद्धतीने ज्या जागा आहेत त्या अधिकच्या ज्या काबीज करता येऊ शकतात, कशा पद्धतीने महानगरपालिकेवरती महानगरपालिका ज्या आहेत त्या महत्त्वाच्या त्या देखील आपल्या ताब्यात मिळू शकतात आणि यामुळेच कुठेतरी ह्या चारही पक्षांसोबत असताना आणि सोबत राज ठाकरे असताना ज्या पद्धतीने जागांचं वाटप असेल, नगरसेवक किती असतील, महापौर कोणाचा बसणार, या सगळ्या पुढच्या रणनीती असतील। पण मात्र या संदर्भात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ज्या चर्चा करतील त्या चर्चांमध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत, यांच्याबद्दल देखील यांच्यामध्ये चर्चा असू शकतात। नीलम जी, नक्कीच। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ठाण्यामध्ये उद्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा एकत्रित हा मोर्चा निघणार आहे। ठाणे म्हटलं तर शिंदेंचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं। कुठेतरी आता या ठिकाणी शिंदेंना वेठीस धरण्यासाठी एकत्रित हा ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार आहे अशी चर्चा रंगू लागली। आपण जर नीलम बघितलं तर आज सकाळपासून घोडबंदर रोड जो आहे तो प्रचंड जाम आहे आणि त्यामुळेच ठाणेकरांना जो त्रास होतोय, मनस्ताप होतो आणि या संदर्भात देखील याआधी मनसेचे नेते अविनाश जाधव जे आहेत त्यांनी वाहतुकीच्या संदर्भात मोर्चा देखील काढला होता। पण आता उद्याचा जो मोर्चा आहे तो प्रामुख्याने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोघांचा संयुक्त असा हा मोर्चा आहे आणि जो ठाणेकरांचे जे मार्मिक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन हा मोर्चा आहे आणि त्यामुळेच या मोर्चाकडे अधिकचं लक्ष जे आहे ते ठाणे जिल्ह्यामध्ये लागलं आहे। मुळात महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांच्या वागणुकीसंदर्भात आहेत, या सगळ्याचा रोष आहे ठाणेकरांचा, तो रोष उद्याच्या मोर्चामध्ये बघायला मिळणार आणि त्यामुळेच कालचं जे सुतोवाच होतं उद्धव ठाकरेंचं, त्या सुतोवाचाला धरून एखाद्या वेळेस जर चर्चा झाली तर कदाचित उद्या हे दोन बंधू जर उद्याच्या मोर्चात जर सामील झाले, दाखल झालेत तर या जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण आपल्याला बघायला मिळेल। कारण याआधी देखील राज ठाकरेंनी 3 महानगरपालिकांचा दौरा केला होता, त्यात प्रामुख्याने उल्हासनगर, बदलापूर आणि कल्याण डोंबिवली या विठ्ठलवाडी या परिसरामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची भेट देखील घेतली होती, तिथल्या समस्या देखील जाणून घेतल्या होत्या। तर प्रामुख्याने या जिल्ह्याकडे ना ठाकरे बंधूंचं लक्ष अधिक लागून राहिलेलं आहे। नीलम जी, मनीष, जर आपण पाहिलं तर सव्वा तासापासून या ठिकाणी राज ठाकरे हे सहकुटुंब मातोश्रीवर आहेत। या ठिकाणी त्यांच्या आई सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। जवळपास 20 वर्षांनंतर राज ठाकरे यांच्या आई या मातोश्रीवर आलेल्या आहेत। कशा प्रकारचा उत्साह किंवा त्या संदर्भात काही माहिती आहे? आपण जर बघितलं तर गेटवरतीच राज ठाकरेंनी सांगितलं होतं की आई देखील सोबत आहे आणि हा जो पारिवारिक जो मनमिलन जे आहे ते अधिक महत्त्वाचं आहे। कारण गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे हे शिवतीर्थावरती राहत आहेत आणि त्यामुळेच जे मातोश्रीचं जे नातं होतं ते गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय की ते अधिक जवळ आलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळेच आता संपूर्ण कुटुंब राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे मामा देखील असेल त्यांनी देखील वेळोवेळी सुतोवाच केले होते की दोन्ही भाऊ एकत्र येणं खूप गरजेचं आहे, ज्याच्याने महाराष्ट्राला एक सुखद जे राजकारण बघायला मिळेल आणि त्यामुळेच कुटुंबाची देखील प्रामुख्याने इच्छा आहे की एकत्र येऊन
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण करावं अशी देखील इच्छा आहे. पण मात्र कुटुंब आता यापुढे काय बोलणार याकडे देखील अधिक महत्त्वाचं लक्ष असणार आहे. जी नक्कीच. आपण जेव्हा जेव्हा ठाकरे बंधूंना एकत्र पाहतो तेव्हा तेव्हा चंदू मामा यांची प्रतिक्रिया आपण नेहमी घेत असतो. त्यांना या ठाकरे बंधूंमध्ये एकी पाहिल्यानंतर या ठिकाणी त्यांना आनंद होत असतो. तसंच आपण जर पाहिलं तर ठाकरेंचे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्याप्रमाणे मनसेचे कार्यकर्ते आहेत यांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर येताना त्यांच्यामधून सुद्धा या ठिकाणी आनंद आणि उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत असतो. नक्कीच, कारण की आपण जर बघितलं तर मनसेचे नेते असतील, पदाधिकारी असतील यांच्यामध्ये आणि कार्यकर्ते त्यांच्यात तर प्रचंड उत्साह बघायला मिळतो. कारण जो दोन दशकांचा जो दुरावा आहे तो कुठंतरी एकत्र आल्याच्या नंतर दोन भाऊ एक रक्ताचं नातं आहे आणि त्यामुळेच हे रक्ताचं नातं एकत्र आल्याच्या नंतर जो उत्साह आहे तो अधिकचा बघायला मिळतो आहे. कदाचित येत्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये हा उत्साह निवडणुकीमध्ये अधिक जोमानं या दोन्ही बंधूंचा आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्यामुळेच कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील त्यांची खऱ्या अर्थाने आज ही जी भेट आहे, कौटुंबिक जी भेट आहे, खरे तर दिवाळीला खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात झालेल्याची आपल्याला बघायला मिळते. आणि कार्यकर्त्यांचा हा उत्साह अधिक जोमाचा असेल यात तीळ मात्र शंका नसणार आहे. जी मनीष, जर आपण पाहिलं तर गेल्या आधीच्या ज्या भेटी झालेल्या आहेत मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले, त्यानंतर कौटुंबिक भेटी या सुरू झालेल्या आहेत. वाढदिवस आहेत, गणेशोत्सव आहेत, अनेक कार्यक्रमामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र पाहायला मिळत होते. मात्र आज असा कोणताच दिवस नाहीये की स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी गेलेले आहेत. अगदी हे अचानक ठरलेलं आपण पाहतोय. ही कौटुंबिक भेट आता चर्चेत रंगू लागली आहे. नक्कीच, आपण जर याआधी देखील बघितलं असेल तर संजय राऊतांच्या मुलीचा जो मुलगा आहे त्याच्या बारशाला देखील हे भेटले होते आणि त्या दरम्यान देखील अर्धा ते पाऊण तास चर्चा ही दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये बघायला मिळत होती. आणि त्यामुळेच कुटुंबाला एकत्र येऊन भेटणं आणि याच्या आधी देखील गणपतीच्या वेळेस देखील उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी आले होते सहकुटुंब. आणि त्यामुळेच तो जो मनोमिलाप होता, पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेले होते आणि त्यामुळेच हा जो कुटुंबामधला जो दुरावा होता तो कुठंतरी कमी झाला होता. आणि त्यामुळेच आज राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी आले आणि स्नेहभोजन आहे, भोजनाचा आस्वाद देखील संपूर्ण कुटुंब घेत आहेत. आणि त्यामुळेच कुठंतरी जो परिवाराचं जे मनोमिलन आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. जी नक्कीच. आपण पाहतोय की आगामी निवडणुका आहे, पालिका निवडणुका आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर वारंवार या होणाऱ्या भेटी आणि त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे राजकीय वर्तुळामध्ये. आता या संदर्भात की युती कधी होणार या संदर्भात आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. त्या संदर्भात कधी घोषणा केली जाणार याची आता चर्चा रंगू लागली. प्रामुख्याने नीलम, जर आपण बघितलं तर अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्यांची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही. पण मात्र सर्वात मोठा दिवाळी पहाट हे दीपोत्सव जो आहे तो शिवतीर्थावरती होतो. राज ठाकरेंच्या मनसेच्या वतीने दादर येथे हा दीपोत्सव भरवला जातो. आणि त्यामुळेच कुठंतरी जर आपण जर विचार केला तर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना निमंत्रण देखील देऊ शकतात. आणि यंदाच्या दिवाळीचा जो दीपोत्सवाचा जे दिवे पेटवले जातात तो होस्टिंग फ्लॅग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या हस्ते देखील होऊ शकतो. आणि कदाचित या दीपोत्सवाच्या वेळेस युतीची घोषणा देखील होऊ शकते. जी नक्कीच. मनीष, आपण दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वच या संदर्भात भाष्य करत होतो की दसऱ्याच्या मुहूर्तावरती कुठेतरी युतीची घोषणा होऊ शकते. मात्र आता आपण म्हटल्याप्रमाणे दिवाळी पहाट आहे जो कार्यक्रम राज ठाकरे यांच्या या ठिकाणी होणार आहे दादरमध्ये आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केलं जाऊ शकतं. एकंदरीतच आपण पाहतोय गेल्या सव्वा तासापासून हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमादरम्यान, या भेटी दरम्यान काय चर्चा सध्या आतमध्ये सुरू आहे किंवा आता या भेटी दरम्यान राजकीय सुद्धा चर्चा सुरू आहे का, त्या संदर्भात काय माहिती मिळते?
खरं तर बघितलं तर या दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर राजकीय नेते जे आहेत ते विविध चर्चा करताना आपल्याला बघायला मिळतात. कारण प्रामुख्याने या दोघांचं एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं एक समीकरण ते बघायला मिळू शकतं. कारण की अनेक वेळा प्रयत्न प्रत्येकाने केले की या दोन्ही बंधूंना एकत्र आणण्यासाठी. मात्र राज ठाकरेंनी स्वतः म्हटलं होतं की आम्हाला एकत्र आणण्याचं जर धाडस जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी. त्याच्यामुळं ह्या ज्या भेटीगाठी आहेत सध्या तरी आपल्याला या दोन्ही पक्षाचे नेते जरी म्हणत असतील की या ज्या भेटीगाठी आहेत त्या आता पुढे वाढत राहणार आहेत, पण त्या वाढत असताना कुठल्या ना कुठल्या तरी चर्चा ह्या दोघांमध्ये होत असेल आणि त्यामुळे जी रणनीती ठरत असेल ती रणनीती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्यामुळेच ही रणनीती कशा पद्धतीने असणार आहे. खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेला एक हाती सत्ता मिळाली होती. मुंबई असेल, ठाणे असेल यामध्ये शिवसेनेची सत्ता होती. कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता होती आणि त्यामुळेच या महानगरपालिका आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने सत्तेचं समीकरण बदलता येऊ शकतं या दोन्ही बंधूंना त्याच्यावरती देखील चर्चा होऊ शकतात. पण सध्या तरी कुटुंब एकत्र आल्याने कुटुंबामध्ये वातावरण नक्कीच मनीष, या भेटीनंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे. याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.